हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 15 जुलैचा भाग ऐकणार आहोत आणि पाहणार आहोत. तर पहिल्यांदा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते सायली पण कमालच करते हां, डेटला गेल्यावर मिरच्या कोण खरेदी करतं? तेव्हा तेव्हा मी म्हणते अस्मिताताई, हे फक्त सायलीच ताईच करू शकते असं विमल म्हणत असते. त्यांना स्वयंपाकघराशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आणि त्या घरात असल्या तरी मला काहीच काम करू देत नाहीत. तेवढ्यात येतो राकेश आणि येऊ का असं म्हणतो. मग अश्विन म्हणतो, अरे राकेश ये ना. मग राकेश म्हणतो आतमध्ये येतो आणि म्हणतो कल्पना ताईला म्हणतो, काय रे तू अचानक कसं काय आलास असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा राकेश म्हणतो, मला जरा प्रताप काकांना भेटायचं आहे, त्यांच्याकडे थोडंसं काम आहे. तेव्हा मी त्यामध्ये तुझं काम. तेव्हा राकेश म्हणतो, ॲक्च्युली माझं एक काम म्हणजे मित्र आहे, त्याला औषधांच्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे. मी म्हटलं की माझ्या काकांची मोठी कंपनी आहे, एकदा बोलून बघतो, ते आहेत का काका घरात? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे तुझी आणि त्यांची चुकामुक झाली बघ, त्यात आत्ताच ते फॅक्टरीत गेले. तेव्हा राकेश म्हणतो, चालेल, मी इथं बसून त्यांची वाट बघतो, चालेल ना असं म्हणतो. आज मी तुम्हाला अरे काय अस्मिता म्हणते, अरे असं काय करतोस, मोस्ट वेलकम असं म्हणते. आणि मग अश्विनसुद्धा बस असं म्हणतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, विमल राकेशला चहा ठेव. तेव्हा काय मग राकेश, तू इथे वकिलीची प्रॅक्टिस सुरू करणार आहेस की नाही असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, विचार करतोय, बघू असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात अर्जुन आणि सायली डेटवरून घरी येतात. तेव्हाच मी थांबते, अरे हे बघा आले, या 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 असं अस्मिता म्हणत असते. मग सगळेजण हसत असतात. चला चला सांगा काय काय धमाल केली असं अस्मिता म्हणत असते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, काय मग कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होतात? तेव्हा अशी म्हणतो, तेलकट आणि स्पायसी काही खाल्ले नाहीस ना? तेव्हा दोघेही एकदा एकमेकाकडे बघत असतात, अर्जुन आणि सायली. अश्विन, तो काय या दिवसात पटकन ॲसिडिटी होते बरं का असं म्हणतो. आणि मग राकेश म्हणतो, कुठे गेले होते? तेव्हा अस्मिता म्हणते, दोघं नवरा बायको रोमॅन्टिक डेटवर गेले होते. तेव्हा राकेश म्हणतो, अरे अर्जुन सायली काय काय केलं? तेव्हा सायली म्हणते, आम्ही खूप मज्जा केली, इतका तुफान पाऊस होता ना असं म्हणते. तेवढ्यात कल्पनाताई म्हणते, अगं बाई तू भिजलीस तर नाही ना? तेव्हा सायली म्हणते, नाही भिजले, पण आम्ही ना गरमागरम कणस खाल्ले, तिखट मीठ आणि लिंबू लावून, ते आठवून सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय असं म्हणते. तेव्हाच अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, बायको प्लीज आता तू वडापाव आणि मिरच्या खाल्ल्यात ते बोलू नकोस, नाहीतर मम्मा माझा जीव घेईल असं अर्जुन मनातल्या मनात बोलत असतो. आणि मग आता इकडे वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. इकडे कुसुमताई म्हणते, काका चहा घ्या आणि चहासोबत खारी पण घ्या असं म्हणतात. तेव्हा एक मुलगा म्हणतो, कुसुमताई मला पण चहा आणि खारी दे ना, एक काम कर, ती खारी मला दे, हे सगळे लेकरं मला दे असं करत असतात. तेव्हा ते आजोबा म्हणतात, अरे किती मस्ती करतात, अरे चहा पिताना सुद्धा तुम्ही गप्प बसत नाहीत. तेव्हा सगळेजण हसतात परत. आणि मग तेवढ्यात येतात मधुभाऊ. कुसुमताई म्हणतात, तुम्ही कशाला बाहेर आलात? मी चहा घेऊन तुमच्या खोलीतच आले असते ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आडवा पडून पडून कंटाळा आलाय बघ, वर्षभर तेच तर करत होतो, आता परत नको असं वाटतंय. तेव्हा मधुभाऊ येऊन इकडे खुर्चीवर बसतात. कुसुमताई म्हणतात, मधुभाऊला धरून आणून खुर्चीवर बसवतात. मग कुसुमताई म्हणते, चहा आणि कारी तुम्हाला हे घ्या, आणखीन काही हवं आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे सुद्धा जाईल का नाही ते शंकाच आहे मला. तेव्हापासून ते जोरात धमकावून म्हणतात, आई सावकाश असं म्हणतात. तेव्हा एक मुलगा म्हणतो, कुसुमताई जरा धमकावूनच म्हणतात, सावकाश, जाईल न जायला काय झालं असं म्हणतात. तेव्हा एक मुलगा म्हणतो, आज तुम्हाला माहिती आहे माझा चाचणीत पहिला नंबर आला आज. तेव्हा अरे वा असं म्हणतात. मग एक मुलगी म्हणते, हा चाचणीत एकटाच बसला असेल परीक्षेला असं म्हणते. मग सगळेजण परत हसतात. मग दंगा पुरे असं म्हणतात. मग कुसुम मधलं रजिस्टर आणि पैशाचा डबा देतेस का, हिशोब बघतो असं मधुभाऊ म्हणतात. आणि मग आता इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, आम्ही टपरीवर गेलो. मग कल्पनाताई म्हणतात, टपरीवर कशासाठी? मग सांगतच असते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, तिला खुणवतो आणि टपरी स्टॉल, टपरी म्हणजे स्टॉलवर गेलो होतो, फुलांचा स्टॉल होता, हो ना बायको असं म्हणतो. आणि मग दोघं लपवाछपी करत असतात. वडापाव खाल्लेला. अश्विन म्हणतो, फुलांच्या स्टॉलवर कशाला गेलात असं अश्विन म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, फुलांच्या स्टॉलवर तिथं ना देवी आईचं मंदिर होतं, तिथं सायली म्हणाली की जायचं आहे, म्हणून मग तिथं फुलं घेऊन गेलो होतो, हो ना बायको असं म्हणतो. आणि मग दोघंही काहीतरी लपवाछपी करतात. हे सगळ्याला कळत असेल तर हो, फुलं घ्यायला गेलो होतो. तेव्हा अस्मिता म्हणते,
कुठे तुमचे पाय आहेत, लोटांगण घालते. अर्जुन म्हणतो, काय अस्मिताताई, डेटवर असताना मंदिरात नवरा बायको मी हे पहिल्यांदाच पाहते. तेव्हा राकेश म्हणतो, अर्जुन, सायली वहिनीला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, रेस्टॉरंट? पण घरच्यांनी नाही सांगितलं होतं ना, असं म्हणतो. आणि तिकडून तेलकट खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही असं अश्विननं सांगितलं होतं, म्हणून बाहेरचं काहीच नाही खाल्लं. आणि असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग आता हो ना बायको असं पण म्हणतो. मग सायलीला येते ढेकर. मग आता वडापाव खाल्लेला आता ढेकर आली सायलीला. एवढ्या वेळाने ढेकर कुठे येते का? लगेच ढेकर येत असते. काहीतरी दाखवतात बघा काय कधीतरी. तेव्हा असं म्हणतात, कसा काय आला आता ढेकर? काही डायजेस्टचा इश्यू वगैरे नाही ना, असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, काही नाही काही नाही. मग सायली म्हणते, सांगा ना ढेकर मला कसा आला. तेव्हा अर्जुनला विचारते. तेव्हा अस्मिता म्हणते, 1 मिनिट, तुला ढेकर आला ते अर्जुनला का माहीत असेल? हे ना प्रेक्षकांनो कधी कधी ना त्रातीच करत असतात. मग अर्जुन म्हणतो, एकत्र होतो ना आम्ही दिवसभर, त्यामुळे आम्ही एकत्र होतो. ढेकर का आली? ते मंदिरातला प्रसाद तिला खूप आवडला. मंदिरातला प्रसाद म्हणून तिने 5 वाट्या मंदिरातला प्रसाद खाल्ला, म्हणून ढेकर आली. तेव्हा विमल म्हणते, तुम्ही मिरच्या आणल्या असतील तर द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा असं म्हणतो. आणि मग दादा त्यांना मिरच्या द्या असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे मिरच्या? ते दोघेही एकमेकाकडे पाहत असतात. तेव्हा सायली म्हणते, माझ्याकडे का पाहताय तुम्ही? मिरच्यांची पिशवी तर तुमच्याकडेच होती ना, द्या तुम्ही त्यांना असं म्हणते. आणि मग ती वर जाते. मग मिरच्याची पिशवी द्या म्हणते आणि वर जाते. आणि म्हणते, कल्पना आराम कर. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बायको तू आराम कर, जा जा असं म्हणतो. तेव्हा कल्पना म्हणतात, अर्जुन ते मिरच्या दे असं हात समोर करतात. आणि मग अर्जुन सायलीकडे वाकून वाकून पाहत असते आणि त्याची मजा घेत असते. अर्जुन सुद्धा गोंधळलेला असतो. परत एकदा वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. एक मुलगा म्हणतो, मधुभाऊ माझी शाळेची फीस भरायची आहे. ती मुलगी म्हणते, आमची ना पावसाळी सहल सुद्धा जाणार आहे, त्याचे 750 रुपये भरायचे आहेत. तेव्हा आजोबा म्हणतात, मधुभाऊ माझ्या गोळ्याही आणायच्या आहेत, तुमची औषधंही संपत आली आहेत. तेव्हा कुसुमताई म्हणते, काका तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मधुभाऊंच्या गोळ्यासुद्धा मी घेऊन येईल. मधुभाऊ म्हणतात, तू कुठे कुठे पुरे पडणार आहेस? तेव्हा कुसुमताई म्हणते, माझा किराणा मालाची उधारी आहे ना, त्यामुळेच काळजी करण्याचं काही कारण नाही, मी आज नक्की घेऊन येते असं कुसुमताई म्हणत असते. कुठल्या तरी महिन्याची उधारी देऊन टाकेन, तुम्ही काळजी करू नका. ते आजोबा म्हणतात, तरी पण एका महिन्याचं राहिलंच ना, मग आपल्याला सामान कसं मिळेल? तेव्हा कुसुमताई म्हणते, हो मिळेलच आपल्याला, असं काय करताय? माझं ऑर्डरचं किती सामान असतं त्यांच्याकडे, बिल खूप मोठं असतं ना माझं, आणि ते दुकानदार भला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं त्याचा भलेपणाचा किती फायदा घ्यायचा? तेव्हा कुसुमताई म्हणते, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवांत चहा प्या, तुझ्या शाळेची फीस मी भरते, तुझ्या सहलीचं नंतर बघू, आणि चल खारी खा असं कुसुमताई सगळ्यांना म्हणते आणि संपवा असं म्हणते. मधुभाऊला परत आता आठवतं आणि मधुभाऊला शाळेची फीस, मुलं काय आलेलं ते आठवतं आणि मधुभाऊला चक्कर येत असते आणि चक्कर येऊन ते पडतात. मधुभाऊ म्हणून सगळेजण उठतात. इतके दिवस झालं मधुभाऊ आजारी होते तरी यांची सगळे कामं कोण करत होतं? आता मधुभाऊ आजारातून उठले तर लगेच टेन्शन असतं. ते आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुनला कल्पनाताई म्हणतात, अर्जुन मी तुम्हाला जेव्हा फोन केला होता ना तेव्हा तुम्ही मिरच्याच घेत होतात ना, मग आता कुठे आहेत मिरच्या? दे असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा अर्जुन तो फोन केला होता तेव्हा मार्केटमध्ये मिरच्याच घेत होतो, मिरच्या मार्केटमध्येच राहिल्या असं अर्जुन म्हणतो. तेव्हा कल्पना, काय असला वेगळेपणा सायलीकडून कसा होईल असं अस्मिता म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिच्याकडून कसा होईल? तिने पिशवी घेतली, तिने पिशवी मला दिली, मग ती पिशवी मी तिथे विसरून आलो, पण ना डोक्यात दुसरं सुरू होतं, तिथेच विसरून आलो असं अर्जुन म्हणतो. सायली हे सगळं पाहत असते आणि अर्जुन म्हणतो, दिस इज टू मच दादा, मिरच्याचे पैसे दिलेस आणि मिरच्याच आणल्या नाहीस, एवढे पैसे वाया घालवलेस, बापरे म्हणून चक्क डोक्यालाच हात लावतो अश्विन तर. आणि आज सगळं सायलीवरून पाहत असते आणि अर्जुनला बरं झालं असं म्हणत असते. आणि मग अर्जुन सुद्धा तिच्याकडे पाहतो. मग सगळेजण म्हणतात, तू वरती काय पाहतोय? अस्मिता असं म्हणते आणि मग सगळेजण मागे फिरून पाहतात, पण तिथे कोणीच नसतं. मग अर्जुनकडे सगळेजण पाहतात. अर्जुन म्हणतो, काय ना राकेश म्हणतो, अर्जुन तू असा गडबडल्यासारखा का दिसतोयस? अर्जुन म्हणतो, अस्मिता म्हणते, अरे सध्या मिरच्या, त्याचं काय एवढं डिस्कशन? मग अर्जुन म्हणतो, तुम्ही पण तेच सांगतोय अस्मिता ताई, एवढ्या मिरच्याचं काय डिस्कशन चाललंय? उद्या मी मम्माला मार्केटमध्ये घेऊन जातो आणि तुला काय पाहिजे, किती पाहिजे तितक्या मिरच्या घेतो, पूर्ण पनवेलसाठी पिठलं बनव असं अर्जुन कल्पनाताईला सांगतो आणि मग येतो म्हणून तिथून निघून जातो. अश्विन म्हणतो, एवढं वैतागायला काय झालं याला? सायली नजर ठेवायला आलो होतो, हे काय फालतू
राकेश म्हणतो, सायली आणि अर्जुनवर नजर ठेवायला आलो होतो. हे काय फालतू मिरचे पुराण सुरू झालं आहे असं राकेश म्हणत असतो. आणि मग तितक्यात अस्मिताला येतो मॅसेज आणि ती हसते आणि मग म्हणते, कल्पनाताई म्हणते, अगं काय झालं? तेव्हा अस्मिता म्हणते, माझा ऑफिसकडून जॉबचं रिमाइंडर आला आहे असं अस्मिता म्हणते. आणि मग कल्पनाताई म्हणतात, काय झालं अस्मिता? तर कसं मी असं सांगत असते. तेवढ्यात वाजतो राकेशचा फोन. आणि मग तो राकेशचा फोन वाजल्यानंतर अस्मिता बघते त्या फोनकडे आणि म्हणते, ओळखीचा नंबर वाटतोय असं म्हणत असते. कोणाचा आहे असं म्हणत असते. आणि मग राकेश फोन उचलतो आणि मी आलोच असं म्हणतो. मग मगाशी मी म्हणतो, अगं अस्मिताताई, अस्मिन म्हणतो, अगं अस्मिताताई काय झालं? राकेश का बघतोयस तू राकेशच्या फोनकडे? तेव्हा अस्मिता म्हणते, राकेश हा नंबर अननोन आला होता ना, तो ओळखीचा वाटत होता राकेशला जो नंबर आला होता असं अस्मिता सांगत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, काय तुला नंबर कळला असं म्हणतो. तेव्हा अस्मिता म्हणते, हा नंबर ओळखीचा आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, ओळखीचा नंबर? कळते का तुला? तुझा नंबर, माझा नंबर, मम्माचा नंबर सांग बरं असं अश्विन म्हणतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बरोबर आता गप्पा पुरे. आणि मग ते कल्पनाताई म्हणतात, गप्पा पुरे आणि तू स्मित उठला असेल जा असं म्हणतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हो जाते असं म्हणते आणि मग तिथून निघून जाते. मग आता इकडे सीन दाखवलेला आहे तो अर्जुन आणि सायलीचा. सायली ही अर्जुनवर हसत असते आणि मग सायलीने मला कधी एकटे सोडलं नसतं असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली रागाने, तुमचं काय आहे नक्की? तुम्हाला तन्वीबरोबर जायचं होतं ना, मग सारखं सायलीची आठवण काय येते तुम्हाला? ते आधी ठरव की तुम्हाला सायली पाहिजे की तन्वी पाहिजे. मग अर्जुन म्हणतो, कानाला हात लावतो, बरं सॉरी, एवढ्यावरून वाद नको. मग मला एक सांग, सायली म्हणून कौतुक केलं तरी तुला तन्वी म्हणून राग येतो, तन्वी म्हणून कौतुक केलं तरी सायली म्हणून तू चिडतेस, मी नक्की काय करायचं? तेव्हा मग सायली म्हणते, तुम्ही आम्हा दोघींचं सतत भरभरून कौतुक करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरं लक्षात आलं मॅडम असं म्हणतो आणि हात जोडतो. आणि मग गरमागरम कॉफी द्या प्लीज असं म्हणतो. आणि मग बरं झालं, ही तन्वी आहे असं जोरात बोलतो, पण एकटाच बोलतो, ही तन्वी आहे आणि सायली असती, तुम्ही कॉफी पिऊन आलात ना बाहेरून, अजून परत कॉफी असं म्हणत असतो. मग अर्जुनला येते पाठीमागं आणि म्हणते, मिळणार नाही, बरोबर आहे ना, शेवटी एक मैत्रीण जास्त काळजी आहे. तेव्हा सायली म्हणते, अच्छा म्हणजे बायको म्हणून तुमचा विचार करत नाही असं म्हणायचे का तुम्हाला? आता तर कॉफी मिळणारच नाही तुम्हाला, मी जाते आणि कॉफी आणणार नाही असं म्हणते. आणायला चालले होते चांगलं कॉफी, आता मिळणार नाही असं म्हणते. आणि मग तेव्हा एक सायली, आणि तरी तूच तन्वी आहेस, तरी तू एकमेकीवर जेलस का होतीस? तेव्हा सायली म्हणते, आम्हा दोघीमध्ये कोणीही आलेलं, अगदी मी सुद्धा आलेलं मला चालणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, सॉरी असं म्हणतो आणि मग कानाला हात लावतो. आणि मग तेवढ्यात फोन येतो कुसुमताईचा. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, मुलींना आणि बायकांना कौतुक नवऱ्याकडून ऐकायला खूप भारी वाटतं, त्यामुळे नवऱ्यावानी कधी बायकोचं कौतुक करायला हवं. तेव्हा सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुमची बायको विचार करत नाही असं म्हणायचे का तुम्हाला? आता तर कॉफी मिळणारच नाही आणि जाते म्हणून कॉफी आणायला जात होते तरी मिळणार नाही असं म्हणत असते. तेव्हा एक सायली, तरी तूच आहेस असं म्हणत असतो. सॉरी असं म्हणतो आणि कानाला हात लावतो. तेवढ्यात फोन वाजतो. फोन येतो तो कुसुमताईचा फोन, एवढ्या रात्री असं सायली म्हणत असते. तेव्हा कुसुमताई रडत असतात आणि रडतच म्हणतात, सायली तू जशी असशील तशी निघून ये पटकन आणि अर्जुन सरांना पण सोबत घेऊन ये असं कुसुमताई इकडून म्हणत असतात. मग सायली म्हणते, काय झालं कुसुमताई? तेव्हा कुसुमताई सांगतात, अगं मधुभाऊ बेशुद्ध पडलेत गं. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॉक्टरांना बोलावलं का? तेव्हा कुसुमताई म्हणतात, हो बोलावलं आहे मी डॉक्टरला, तुम्ही लवकर या असं म्हणत असतात. तेव्हा मी तयार होते लगेच. आणि काय झालं ते मग अर्जुन म्हणतो, हो आम्ही येतोय असं म्हणतो. आणि मग सायली अहो असं म्हणते आणि मग ते लगेच मधुभाऊकडे निघतात. तेव्हा अस्मिता म्हणते, सूपचा काय घमघमाट सुटलाय,
प्लीज दे ना. मग कल्पनाताई म्हणतात हो हो, आधी सायलीला येऊ तर दे, आधी तिला देते मग तुला देते. अस्मिता म्हणते याला काय अर्थ आहे. अशी म्हणते अस्मिताताई अश्विन म्हणतो अस्मिताताई तू प्रेग्नेंट होतीस ना, असेच लाड सुरू होते. मी धाकटा आहे ना, त्यामुळे माझा नंबर शेवटला, असं म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात असं काही नाही आहे ना. मग अर्जुन आणि सायलीला खाली येऊ दे, मग सगळ्यांना एकत्रच देते, असं कल्पनाताई म्हणतात. मग राकेश म्हणतो बरं राकेश, तू जेवण करून जातोस ना. तेव्हा राकेश म्हणतो प्रताप काका केव्हा येतील ना, त्याच्यावर डिपेंड आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात आणि मग अर्जुन म्हणतो कुसुमताईचा फोन आला होता. आणि तेव्हा म्हणत असतो की कुसुमताईचा फोन आला होता आणि असं म्हणतो. आणि मग राकेश म्हणतो अरे एवढ्या रात्री. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊसाठी तर जायलाच हवं ना. तेव्हा राकेश म्हणतो कल्पना काकीने तुमच्यासाठी एवढं सूप केलं होतं, सायली इतका वेळ खाली येत नव्हतीस म्हणून अस्मितालाही सूप दिलं नाही. तेव्हा अस्मिता म्हणते त्यामध्ये काही नाही, ही वेळ नाही आहे बोलायची, असं अस्मिता म्हणत असते. आणि मग अश्विन म्हणतो मला सांगा, फार काही सिरियस तर नाही आहे ना, काही लागलं तरी मला फोन करा, मी येऊ का, असं अश्विन विचारत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो तिथे डॉक्टर आले आहेत, डॉक्टरांना बोलवलं आहे, जर मला गरज पडली तर मी तुला बोलवून घेतो, असं अर्जुन अश्विनला सांगत असतो. त्यामुळे तू येऊ नकोस असं सांगत असतो अश्विनला. मग आता सायली म्हणते आई आमची जेवणाची वाट बघू नका, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा कल्पनाताई म्हणतात तुम्ही आधी लवकर निघा, तिथे काय होतंय ते कळवत राहा, असं म्हणतात कल्पनाताई. आणि मग अर्जुन आणि सायली जातात. राकेश म्हणतो हे दोघं मनातल्या मनात म्हणतो हे दोघं इतक्या रात्री मधुभाऊंच्या वात्सल्य आश्रमात गेलेत, यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. आता यांच्या मागे जाऊ की प्रताप काका येईपर्यंत इथं वाट बघत बसू, काय करू, असं म्हणत असतो. मग आता इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. महिपत एक दागिना उचलत असतो आणि साक्षीला व्हिडिओ कॉलवर दाखवत असतो आणि म्हणत असतो हा सोन्याचा हार आहे, हा सोन्याचा हार ना एका वेड्या भक्तानं दिला आहे, त्यालाच पोरगं बरं झालं, त्याला वाटलं माझ्या कृपेने बरं झालं म्हणून त्याने हा सोन्याचा हार गिफ्ट म्हणून दिला आहे. आणि हा दुसरा हार हा ना प्युअर मोत्याचा हार आहे, असं म्हणून दुसरासुद्धा हार महिपत त्या साक्षीला दाखवत असतो. आणि म्हणतो त्याची कंपनीची काय भरभराट झाली. कशामुळे झाली तर महिपत बाबा की जय म्हणून कंपनीची भरभराट झाली, म्हणून हा हार दिला, असं साक्षीला सांगत असतो. आणि तो व्हिडिओ कॉलवर दाखवत असतो आणि म्हणत असतो पैसाच पैसा, नुसता पैशाचा पाऊस, मोजायला पण कळत नाही इतका पैसा आहे, असं महिपत साक्षीला सांगत असतो. तेव्हा साक्षी म्हणते काय सांगता अण्णा, एवढा पैसा तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या कामाने सुद्धा मिळत नव्हते, सोडा, तुम्हाला एवढी कमाई झाली ना, तेवढी कमाई आता होत आहे, असं साक्षी म्हणत असते. तेव्हा महिपत म्हणतो आता परत या रस्त्यावर जायचं नाही, नकोच त्या गुन्हेगारीचं, आता फक्त महिपत बाबा की जय असं म्हणत असतो. आणि तिजोरी भरणार, त्यांची रिकामी करणार आणि आपली भरणार. मग तेवढ्यात येतो सचिन आणि म्हणतो एवढ्या पैशानं काय होणार आहे अण्णा, तुम्ही लाखो रुपये कमवत असाल, पण मी जर सांगेल ते केला तर तुम्ही करोडो रुपये कमवाल, असं सचिन म्हणतो. तेव्हा मी फक्त करोडो रुपये म्हणजे काय करायचं आहे, असं महिपत म्हणतो. आणि परत आता इकडे वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. मधुभाऊंना तपासायला डॉक्टर आलेले असतात. ते डॉक्टर म्हणतात अर्जुन म्हणतो काय झालं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात एकदम BP शूट झालेली आहे, असं डॉक्टर म्हणत असतो. तेव्हा हे बघा आपल्याला हे विसरून चालणार नाही की इतकी दिवस ते कोमामध्ये होते, त्यांना थोडा वेळ तरी आराम करायला हवा होता, असं डॉक्टर म्हणत असतात. त्यांना आराम करावा लागतो हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता अर्जुन सायलीला म्हणत असते, डॉक्टर म्हणतात काही औषधे देतो ते घेऊन या, असं म्हणतात. तुम्ही शेवटचे शीन पाहत आहोत, आता शेवटचे शीन राहिलेले आहेत. डॉक्टर म्हणतात यांचं खरं औषध म्हणजे आराम आहे, हे सगळं लक्षात ठेवा, असं म्हणतात. आणि मग ते डॉक्टर तिथून निघून जातात. मग आता सायली मधुभाऊंच्या जवळ बसते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ कशाचा ताण घेताय का तुम्ही, खरंच ताण घेताय का, असं विचारत असे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही नाही, म्हणलं तरी आश्रमाची काळजी वाटणारच ना, असं खूप खोल आवाजात मधुभाऊ बोलत असतात सायलीला.
कुसुम खूप मेहनत घेते. माझ्या अंगात ताकद होती तोपर्यंत आश्रमासाठी मी मेहनत केली, पण आता काही काम होईल असं मला वाटत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आश्रम सांभाळायला ना मुलाची फीस भरायची असते, सगळ्यांचे औषध पाणी, बँकेकडून कुठला हप्ता भरायची नोटीस येतेच, कोण सांभाळणार आहे हा प्रश्न उरतोच की शेवटी, असं मधुभाऊ म्हणतात. हा सगळा भार कोणावर तरी सोपवता आला असता तर बरं झालं असतं. हे कोण सांभाळणार आहे एवढा मोठा भार, असं मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ आश्रमाची सगळ्या जबाबदारी मी घेते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं तुझा संसार आहे, सासर आहे. तेव्हा सायली म्हणते, आणि माझं हे माहेर आहे. मधुभाऊ याच घराने मला आधार दिलाय. तुम्ही माझ्यासाठी जे जे केले तेच मोल करणं अशक्य आहे, पण मला जे जे करणं शक्य होईल ते मी करते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आता तू 2 जीवांची आहेस. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही निश्चित राहा, तुम्ही जितक्या समर्थपणे आणि प्रेमाने हा आश्रम चालवला ना, तितक्याच समर्थपणे आणि मायेने मी सुद्धा हा आश्रम चालवून असं म्हणत असते. तेव्हा सायलीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, तुमची साथ असेल ना तुम्हाला तर. अर्जुन म्हणतो, हो ऑब्व्हियसली मधुभाऊंसाठी हेच योग्य आहे. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आता विचार करायचा नाही, आजपासून वात्सल्य आश्रमाची जबाबदारी माझ्यावर. हा आश्रम तुम्ही जसा चालवला तसाच मी सुद्धा चालवणार. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ह्या माझ्या लेकीच्या हातात जर आश्रम जाणार असेल तर मला काळजी करण्याची काही गरज नाही, असं मधुभाऊ म्हणतात. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. आता प्रोमो दाखवलेला आहे तर अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तू आता आश्रम चालवणार आहेस. तेव्हा सायली म्हणते, आता कोणावरही विश्वास टाकला नसता मधुभाऊनी, म्हणूनच मी ही जबाबदारी घेतली, असं सायली सांगत असते. तेव्हा राकेश आता फोन करतो प्रियाला आणि सचिनला आणि म्हणतो, वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी सायलीने घेतली आहे असं म्हणून सांगत असतो. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते, वात्सल्य आश्रमाची जबाबदारी घेतली मी, जसं मधुभाऊंनी आश्रम चालवला आहे ना तसाच मी सुद्धा चालवणार आणि सगळ्यांची खूप मायेने करणार, असं म्हणत असते. आता प्रिया आणि सचिनचा जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया सचिनला म्हणत असते, वात्सल्य आश्रमाची जबाबदारी सायलीने घेतली आहे का? तिला अनाथाचा नाथ व्हायचा अनाथाचा तिला नाथ व्हायचा आहे का? तर आता त्याचाच वापर करून आपण त्या अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं, असं म्हणते आणि हसत असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.